झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. IPL नंतर जर महाराष्ट्रात देशात कशाची धूम असेल ती म्हणजे प्रो कबड्डीचा 11वा हंगाम सुरू झालेला आहे आणि कोण यंदा ही चमचमती सोनेरी ट्रॉफी जिंकणार ह्याकडे सगळ्या भारताचं नव्हतं जगाचं लक्ष आहे. 11वा मोसम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रथमच गेल्या वेळेला पुणे फायनल असल्यामुळे पुण्यात हा अंतिम संग्राम सराव रंगणार आहे आणि आपल्याबरोबर पुण्याचा आघाडीचा खेळाडू आकाश आहे, आकाश शिंदे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा खेळाडू पण आहे आणि यंदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरियाणाने पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर मुसंडी मारणार आहे. गेल्या वेळेला पुणे आणि हरियाणा अंतिम सामना रंगला होता आणि नवा इतिहास घडवला होता पुण्याने. तो दिवस आणि हा पुन्हा ही ट्रॉफी घेण्यासाठी तू सज्ज कितपत झालेला आहे? म्हणजे एक स्वप्न होतं पुणेरी पलटणचं आणि पुणेरी प्रेक्षकांचं सर्वांचं की पुण्याने ट्रॉफी उचलायची. तर एक पहिल्या सीझन पासून तर 9व्या सीझन पर्यंत ते स्वप्न होतं आणि 10व्या सीझनला ते स्वप्न साकार झालं. यंदा कितपत बेस्ट रायडर म्हणून पण तुझंच नाव आहे. गेल्या वेळेला पण प्रचंड अशी मेहनत पुण्याने संघाने घेतली होती. यंदा काय रणनीती असेल पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी? रणनीती तर सर ती ग्राउंडवरच दिसते, पण आमची टीम जशी मागच्या वर्षी होती तशी यावर्षी पण खूप बॅलन्स टीम आहे आणि ते तुम्हाला आता दिसेलच ग्राउंडवर. जेव्हा तू मैदानात उतरतो पूर्णपणे असं प्रेक्षकांमध्ये प्रचंड असा जल्लोष असतो, तेव्हा मनात नेमक्या काय भावना येतात? ह्या ट्रॉफीसाठी कितपत जिंकायचं, किती गुण करायचे, किती राईड करायचे, कसं पकड घ्यायची? सर प्रत्येक प्लेअरचं स्वप्न असतं प्रो कबड्डी खेळावं आणि त्यातूनच त्याचं नाव होत असतं, त्याच्या घरच्यांचं नाव होत असतं, त्याच्या गावाचं, त्याच्या राज्याचं नाव होत असतं. तर मीच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातला खेळाडू स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी खेळत असतो. नाशिकचा हा पट्टा आहे आणि प्रो कबड्डीच्या सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्यासाठी पुणे खरं सज्ज आलंय. पुण्यात फायनल आहे, त्याचा कितपत फायदा आपल्या पुणे फलटणला होईल? पुणेरी सर मागच्या 2 वर्षापासून फायनल खेळतंय आणि हे आता सर यावर्षी आम्ही गेलो तर हे 3रं वर्ष राहील. तिसऱ्यांदा हॅट्रिकसाठी पुणे सज्ज झाला आहे, पण आपल्याबरोबर मुंबईचा एक खेळाडू आहे अजित. मूळचा हा आपल्या पुण्याचाच खेळाडू आहे, मुंबईकडनं पहिल्यांदाच खेळतोय. खरं तर प्रो कबड्डी खेळणं, IPL खेळणं जसं कबड्डीपटू स्वप्न असतं तसं प्रो कबड्डी खेळणं कबड्डीपटू स्वप्न असतं, तो साकार झालंय. यंदा पहिला संग्राम खेळतोय आणि फुल जोशात आपली मुंबई टीम आहे. मुंबई टीम पहिल्यापासून चांगली झाली आहे. त्यांनी नवीन ट्रेडर्स आणि डिफेंडर पण चांगले आहेत. इंडिया खेळलेले डिफेंडर आमचे. या वर्षी मुंबई ट्रॉफी नक्की येणार. अजित, आता मैदानात उतरलेला आहे तू. मुंबईने काही सामने पण जिंकलेले आहेत. काय रेग्युलर राष्ट्रीय स्पर्धा खेळला असेल, राज्य स्पर्धा खेळला असेल, पण प्रो कबड्डीत खेळताना एक विशिष्ट थरार असतो, कसा अनुभवलाय तो? प्रो कबड्डी ही लई मोठी टुर्नामेंट आहे आणि हे खेळण्यासाठी लई मेहनत लागतो आपल्याला आणि इथं कसं असतो, प्रेशरली असतो, पब्लिक असते, लाइटिंग असते, ह्याच्यामुळं जरा प्रेशर येतो प्लेयर्सवर. बट खेळायला लागलं तर चांगलं खेळायचं. यंदा प्रो कबड्डी आताच्या सध्या टेबलमध्ये 5व्या स्थानावर आहे. सेमीफायनलमध्ये कितपत चान्स आहे आणि काय वाटतं, ट्रॉफी मुंबई घेऊन जाईल यंदा? नक्की प्रयत्न चालू आहे, घेऊन जाईल मुंबई. पण मुंबई पुण्याला सगळ्यात मोठी तस्सल असणार आहे ती हरियाणाची. काय वाटतं यंदा कोण फायनलला असेल आणि कोण जिंकेल आकाश? सर आता म्हणजे पॉईंट टेबलवर तर अजून काय नसतं. ज्यावेळेस ज्या टॉप 6 टीम येतात त्यांच्यात कशा 6 मॅच होतात त्यावर डिपेंड असतं. कारण सीझन कोणती टीम चांगली खेळते त्याच्यावर इम्पॉर्टंट नाही. लास्टच्या ज्या 6 मॅच असतात म्हणजे ज्या 3 मॅच असतात त्या कोण चांगलं खेळतात त्याच्यावर ही ट्रॉफी कोण घेऊन जाते खेळते. ही ट्रॉफी कोण जिंकणार? निश्चितच सगळ्या पुण्याला नव्हे तर महाराष्ट्राला नव्हे तर जगाला प्रचंड उत्कंठ आहे. ही पुन्हा एकदा ट्रॉफी पुण्याने उंचावी. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पुणे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.